नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बार्शी रोड या भागात आलेले आहेत धाराशिवमध्ये। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषण बसलेले आहेत। का बसलेले आहेत, कशासाठी बसलेले आहेत, नेमकं मागणी काय, या विषयाला आपण गाठ घालणार आहेत। आपल्या सोबत आहेत बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक बार्शी नाका या संपूर्ण रस्त्याचे काम करण्याबाबत असा एक मुद्दा घेतला आहे। माननीय दिनकर दादा मुंडे हे उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांना विचारूया की कोणत्या कार्यालयाने अडचणी केलेल्या आहेत, नगरपालिका हे काम करण्यासाठी कामचुकारपणा का करते आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता कुठून कुठपर्यंत चालू आहे आणि नेमकं तुमची मागणी काय आहे हे आपण सर्व त्यांना विचारणार आहेत। आपल्या सोबत आहेत दिनकर मुंडे। मुंडे सर, तुमचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। नेमकं तुमच्या डोक्यात हा मुद्दा कसा आला आणि या भागातले सर्व सुशिक्षित माणसं असताना सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष वेधलं गेलं नाही, पण तुम्ही त्यांचं लक्ष वेधलं आणि सर्वसामान्य जनतेचं लक्ष वेधलं, शहराचं लक्ष वेधलं। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे असं तुम्ही जनतेला दाखवून दिलं आहे। नेमकं तुमच्या मागण्या काय? माझी मागणी एकच आहे की बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता आज 30 वर्ष झाले, एक वर्षभर करतात, तो वर्षाच्या आत खराब होऊन जातो। आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे। ह्याच्या आधी पण भरपूर वेळेस रस्ते गेले। आज एक लक्षात घ्या, एरिया एवढा मोठा वाढलेला आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, रस्ता अरुंद झालेला आहे आणि रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होत आहे। तर आमची मागणी एकच आहे, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। हां, तुमच्याकडे त्याची वर्क ऑर्डर आहे का? नाही आहे। मग कसं काय तुम्ही नाही ना, मागील सांगितलं मी तुम्हाला, आत्ताचं नाही सांगितलं। बरं, आता बाबा इथून मागील काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झालं। हां, कशावरून? हे रस्ते टिकले नाहीत ना, एक 8 दिवस बी रस्ता टिकला नाही त्यावेळेस। बर मग आज एक लक्षात घ्या, आमची एकच इच्छा आहे की चांगला रस्ता व्हावा, नागरिकाला व्यवस्थित जायला यायला यावं। ह्याच्यापेक्षा आमची मागणी दुसरी काहीच नाही। तुमच्या भागामध्ये नाव लौकिक मिळवलेले पुढारी आहेत। हो, आहेत की। एवढे पुढारी असून जर जनतेकडे दुर्लक्ष असेल तर खरंच जनतेसाठी पुढारी काम करतात का? ते जर करत असले असते तर आम्हाला बसायची वेळ आली असती का? म्हणजे ते करत नाहीत असं आहे। हां, मग ते नगरपालिकेला उभारतात, जिल्हा तालुका आमदार खासदार याच्यासाठी सुद्धा उत्साही असतात ही लोक। हो, तुमच्या भागामध्ये जीवनराव गोरे आहेत। हो, आहेत। तुमच्याच भागामध्ये विजय दंडनाईक आहेत। हो, तुमच्याच भागामध्ये सुधीर अण्णा आहेत। हो, अजून किती नावं घ्यावे तुमचे? एवढे माणसं तुमच्या भागात राहतात आणि तुम्ही दरिद्री रोडमध्ये राहता। हो, 100% खरं आहे। मग काय करायचं नेमकं सांगा आता, काय म्हणाल तुम्ही? तुम्ही पत्रकारांनी प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे की हा असं का बाबा? इथली जनता आम्ही तर विचारतोच। तुमच्या परस्पर तुमच्या या रोडची बातमी मी कालच दाखवली, बोंबले हनुमान पर्यंत दाखवली। पण सुदैवानं तुम्ही उपोषणाला बसला, मला खरं म्हणलं तर तुमचाच गर्व वाटला, अभिमान वाटला, कारण एक तरी कार्यकर्ता पुढे आलाय। बाकीच्या सर्व जनतेला या ठिकाणी राहायचं नाही का? खड्डे खुड्डे, रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हे कळत नाही सर तुमच्या भागातलं। आणि मी सांगतो, तुमचा भाग जे आहे ना सुशिक्षित आहे भाग, सुशिक्षित भाग असून जर एवढी दयनीय अवस्था असेल तर तुम्ही काय म्हणाल? प्रभाकरांना तुमचं खूप खूप धन्यवाद। ह्या रोडची समस्या तुम्ही कालच मांडलेली, आम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलला पाहिलं। आज आमचं विद्यार्थी दिनकर आबा मुंडे आणि हा प्रश्न हातावर घेतलेला आहे। आणि हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला तारखेसही सांगतो। 30 जून 2022ला मी सेवानिवृत्त झालो। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथं स्वयंवरमध्ये होता माझ्या, आणि डांबरीकरण चालू होतं। गाड्या काढा इथं डांबरीकरणाची मशीन आलेली आहे म्हणून। आणि 4थ्या दिवशी हा रोड वाहून गेला। तारीख 3 जुलै 2022 त्या दिवशी डांबरीकरण झालं 5 वाजता आणि पाऊस पडला 2-3 दिवसात। आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की हा रोड लगेच वाहून गेला, एवढे खड्डे पडले, सगळे मनके गेले, गाड्याचे लोकांचे कामं निघतात, त्या उमरे कोट्यापर्यंत रस्ता खराब आहे। हे बिल रोडचे केलेले काम निकृष्ट दर्जाचं झालंय म्हणून ज्याने रोड केलाय
त्याच्या बिलाची रिकव्हरी झाली पाहिजे असा अर्ज देणं गरजेचं आहे. तुम्ही दिलाय का? नाही नाही, आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही आता आम्हाला हा. त्रास व्हायला लागला, सण होईना हा. आता, त्याच्यामुळं आम्हाला स्वतः उतरावं लागलं, रस्त्यावर उतरावं लागलं. बर. आतापर्यंत आम्ही सगळे पुढारी आहेत, सगळे मोठमोठे लोक आहेत तुम्ही आमच्याकडे. हा जो अर्ज जिल्हाधिकारी साहेबांना दिलाय, हा, जिल्हाधिकारी साहेबांनी काय अभिवचन वगैरे दिलंय का तुम्हाला? नाही. बर. तुम्ही कुणाचं- सार्वजनिक बांधकाम कुठल्याही प्रशासनाचा कुठला फोन नाही, काही नाही, काही नाही अजून. बर. ही तुमचं आमरण उपोषण आहे का? हो, आमरण उपोषण. कधीपर्यंत करणार तुम्ही ही आमरण? जोपर्यंत प्रशासनाचा काही तोडगा निघत नाही तोपर्यंत. बर. हे रोड जे आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे असं कळत आहे. हम्म. आणि मला वाटते त्या कोपऱ्यापर्यंत हां त्याच्या पलीकडला भाग जे आहे ती नगरपालिकेचा आहे. हां राणादादांचे नगरसेवक एवढे तुम्ही मोठ्या प्रमाणात निवडून दिलेत हां आणि जननेता लोकनेता असं राणादादाला लोकांनी उपमा दिलात त्यांच्या कार्यकर्त्यांनी. हम्म. मग जननेता असेल तर ही जनतेला अशी परिस्थिती भोगायची पाळी यायली. खरंच जननेता आहेत का राणादादा? नाही, मी कुठल्याही नेत्याविषयी मला बोलायची इच्छा नाही आणि मी बोलणार पण नाही. हां. कुठल्या नगरसेवकाविरुद्ध कुणाच्या काय बोलायचं तुम्ही नाही, जर मला काय नाही. बोलणार नसाल तर हां. तुमचे काम कशी करणार ऐका, लोकं? मी प्रशासनाचे भांडायला लागलो. तर तुम्ही बोलणारच नाही. ऐका, ऐका. प्रशासनाला भांडायचं नाही. मी पत्रकार या नात्यानं सांगतो हां. की आपण जे अमूल्य किमतीचं मतदान त्यांना निवडून देण्यासाठी देतो, हो, त्यांचं कर्तव्य काय? कशामुळे देतो आपण निवडून? नाही, त्यांनी कामं जर केले असतील तर तर. कशामुळे देतो आपण? त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे, म्हणून दिले ना? जनतेची सेवा केली पाहिजे, म्हणून आणि आपण तुम्ही निवडून त्यांना देतो. बोलणार नाही, मग कुणाला बोलणार? त्यांना बोलल्याशिवाय तर कळणार आहे ना. नाही, प्रशासनाला आम्ही कळवलंय ना. प्रशासन ही शासन जे आहे ना, शासन प्रशासनाचा बॉस आहे. मुळात कसं आहे शासनानं जर प्रशासनाला आदेश दिले तर उद्या रोड चालू होत आहे. म्हणून आमचं- राणा दादा ही तुमचा केंद्रबिंदू आहे सध्या. हो, आज जर नगरपालिकेला त्यांनी आदेश दिला ना हम्म. तर उद्या काम चालू होते. आमची मी इच्छा सार्वजनिक- तेवढीच आहे. हा? एकमेव इच्छा तेवढीच आहे. मग- राणा दादा असू, हा. ओमराजे हा, असू हा. किंवा कैलास पाटील असू, बरोबर. कुणीही तिघापैकी एकानं काम करावं, आम्ही त्यांचा आदरानं स्वागत करावं करू. नाही, करून घेणारच अशी ताकद तुमच्या सगळ्या मतदाराची पाहिजे. मग ते ओम दादा असू द्या, कैलास दादा असू द्या, अगर राणा दादा असू द्या. कैलास दादाच्या कळंब आणि मतदारसंघ हो, धाराशिव हा. हे दोन्ही मतदारसंघ आहेत. हो. मग त्यांनी का वचक ठेवू नये? ठेवावी लागते ना. ओम दादा पण ते खासदार येत आहेत नाहीत जिल्ह्याचे. ना, येत नाहीत ना. मग मतदान घ्यायला कसं काय येतात? मतदानाच्या वेळेस येतात ना. मग मतदान घेणाऱ्या माणसाने काम पण करावं का नाही एवढं सांगा मला. 100% करावंच लागतं काम मग तुमची त्यांनी. भूमिका काय? आमचं त्यांच्याकडून काम करून घ्यायची आहे. आणि जर त्यांनी नाही काम केलं तर हे तुमचं काय आंदोलन आमचं आंदोलन कायम चालू राहील. कायम चालू राहील. हो, कायम साहेब, चालू. तुम्ही तीव्र आंदोलनाचा छडा लावणार तुम्ही? हा सदैव पाठीशी राहणार हा. आंदोलनाच्या. तीव्र आंदोलन करणार. करणार. साहेब, हे सगळे फसवा फसवे आहे. कुणीही जनतेच्या कामासाठी पुढे येत नाही. तुम्हीच सांगितलं आता की 22 जूनला रोड तयार झाला आणि 4 दिवसानं वाहून गेला. 100%. जर अशी परिस्थिती असेल तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे माणसं खरंच सर्वसामान्य मतदार बांधवासाठी काम करतात का, असा प्रश्न आहे. आणि ही प्रश्न वारंवार आपल्या धाराशिवला जर भेडसावत असेल तर धाराशिवचा विकास होईल का सर? नाही ना होणार. सगळ्यांनी विकास करण्यासाठी रेटा वाचला पाहिजे जनमताचा. तर जनमताचा. मुंडे साहेबाच्या पाठीशी आहेत तुम्ही? बिंदास 100%. मुंडे साहेबाच्या पाठीशी? मुळात कसं आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. मुळात कसं आहे, इकडली जनता सुशिक्षित आहे, बर. पण या जनतेने स्वाभिमान घाण ठेवलेला आहे. बर, हे बरोबर. हा, हा. त्याच्यामुळे इकडल्या विकासासाठी आपल्याला झडगडावंच लागणार आहे. बरोबर. तो ऑटोमॅटिक काय होणार नाही. आपण हा. काय म्हणणं आहे मुंडे साहेबांच्या पाठीशी हो. मुंडे साहेबाच्या? बोला साहेब, काय बोलता, काय म्हणणार? खेड्यापाड्यात आमच्या आज सिमेंटचे रोड आहेत, करेक्ट. सिमेंटच्या नाले आहेत, हा. परंतु आम्ही शहरामध्ये लाखो रुपयाची घरं बांधली, लाखो रुपयाची प्लॉट घेऊन तिथं घरं बांधलीत, हा. पण त्या घरासमोर नाली आहे ना रस्ता आहे वा. आणि कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. तरी दादा मुंडे यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. साहेब, मी राणादादांच्या मतदारसंघात गेलो, तुळजापूरला. तुळजापूर तीर्थखुर्द, धाकलं तुळजापूर. तुम्ही गेलात ना बघायला, डिजिटल इंडियासारखं ते एक भाग दिसते. तिथं वयोवृद्ध माणसाला बसाय बँच सुद्धा आहेत, फरश्या चांगल्या बसवलेल्या आहेत, आणि पायाला मळ लागत नाही, घाण लागत नाही. एवढं पावसाळ्यात गेलतो आम्ही, तर एवढं सुंदर ते ठिकाण बनवलं आहे. आम्ही अजून जाऊन तिथं शूटिंग करणार आहेत, त्याची बातमी करणार आहेत. तशाच पद्धतीनं धाराशिव शहरातल्या प्रत्येक नागरिकांना नगरपालिकेला भरभरून दादांना यश दिलं आहे. तशा पद्धतीनं धाराशिव शहर बनावं का नाही, काय मत आहे? ती बनण्यासाठी तर हा उद्देश चालू आहे ना.
की बाबा ह्यांनी लक्ष द्यावं आणि इथली कामं पूर्ण करावी. बर जनतेकडच्या अडचणी काय आहेत ती समजून घ्याव्या त्यांनी. विशेष त्यांना दिलेला आहे सर. हा त्यांनी असं जनतेला रस्त्यावर उतरू द्यायची सुद्धा वेळ येऊ नये बरोबर. इतक्या पद्धतीनं काम केलं पाहिजे सर. सर या जिजाऊ चौकामध्ये एक भाजी विक्रेतीचा एक ठिकाणीच फार मोठा खड्डा आहे. पोलच्या खालीच खड्डा आहे एकाल्या बाजूला. बाजूला खड्डा आहे मोठा. तिथे कितीतरी ऍक्सिडेंट झाले. ते खड्ड्याची बातमी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून खूप दाखवली. वेळेला लावली बातमी तुम्ही. खूप वेळेला. तिथं डांबरीकरण झालं पण खड्डा तसाच झाला. खड्डा तसाच आहे. आणि त्याच्यात घाणीचं साम्राज्य मोठं असते आणि मोठाच्या मोठा खड्डा आहे. त्यात मोटरसायकल संध्याकाळच्या वेळेला पडतात. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं या शहरामध्ये अनेक वेळा उमरे सरनी इथं 75 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झाले अशांचा एक इथं वरदानचा मेळावा घेतला होता. त्यात सगळ्या पक्षाचे लोक बोलवले होते आणि त्यात नानी पार्क करतो म्हणून होय त्यांनी का? आश्वासन दिलं होतं. जिथं जिथं ओपी आहेत आणि तिथं योग्य ठिकाणी नानी पार्क करू, बालउद्यान करू असं आश्वासन मी त्याचा साक्षीदार आहे. मीच तिथं अँकरिंगला होतो. अशा प्रकारचे आश्वासन देऊन आज त्याला 4 वर्ष झाली. ती कुठल्याही ओपीमध्ये काहीही झालेलं नाही. कुणी आश्वासन दिलं होतं? राणादादा होते, कैलासदादा होते. तुम्हाला आश्वासन राणादादांनी दिलं होतं सभेमध्ये. असं उमरे सरच्या स्पष्ट आहे. कार्यक्रमात उमरे सरांनी कार्यक्रम घेतला होता ती. मग राणादादांनी ती नानी पार्क अभय इंगळेनी गणेशनगरला नेला पण इकडं होऊ दिलं नाही असं म्हणणं आहे. हो 100%. हा. उमरे मग सरांनी भाजपाचे कार्यकर्ते तुमच्या भागातला विकास गणेशनगरला पळवून नेतात असं सरांचं कालचं म्हणणं आहे. स्टेटमेंट आहे त्यांचं. उमरे सरांचं उमरे सरांचं. तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या भागात? नाही गणेशनगरलाही होऊ द्या, उमरे कोट्याला होऊ द्या, समतामध्ये होऊ द्या. जिथं जिथं तुमची ओपन स्पेस आहेत ना पूर्ण त्या ठिकाणी शहरामध्ये तुम्हाला योग्य भरपूर ठिकाणी लोकं एखाद्या ठिकाणी बालउद्यान करा, एखाद्या ठिकाणी नानी पार्क करा, एखाद्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी गार्डन करा, बगीचा करा. सर तुमची उपेशन करता म्हणून तुमची ही जी मागणी आहे तुम्ही कधीपर्यंत लावून धरणार आहेत? मी माझी ताकद आहे तोपर्यंत. हा हो, मी जोपर्यंत प्रशासनाला काय ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माझं उपोषण मागं घेणार नाही. बर. तुमचा कुठपर्यंत रोड व्हावा असं मागणी आहे तुमची? बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक बर. आणि रोड आणखी एक त्यात एक महत्त्वाची विशेष मागणी आहे की रोड चालू होताना ही बोंबले हनुमानपासून बार्शी नाक्यापर्यंत यावा, जिजाऊ चौकापर्यंत यावा. तुम्ही वर्क ऑर्डर ताब्यात घ्या. नेमकं रोड कसा बनवण्यासाठी इस्टिमेट दिलंय हे बघा. हां. नाहीतर 10 कोटी रुपयाचं काम असतं आणि 6 कोटी रुपयातच काम होते, 4 कोटी रुपयाचा घोटाळा व्हायला अशी परिस्थिती आहे. हो, ही तर 100% तर ते कागद घ्या आणि त्या पद्धतीनं काम करून घ्या. एक लक्षात घ्या, निधी आलेला सुद्धा यांनी परत पाठवायला ती कसा निधी परत गेला काय गेला ह्या कळत नाही त्यांना. हा. मग आपलं ज्या वेळेस आता येतील त्यावेळेस विचारू ना आम्ही अजून रद्द झालाय म्हणा. अजून सुद्धा पैसे वर्ग झालेले नाहीत. नाहीच अजून झालेले. हा, पद्धतीचा हा. निधी उपलब्ध झालेला नाही. नाही. मग तुम्हाला जनतेला फसवलं का नाही? नगरपालिकेच्या अगोदर निधी आला. 3 कोटी निधी नगरपालिकेची इथून पुढचा आलेला होता तो वापस गेलेला आहे. नाही परत- 140 कोटीचा विषय तो आहे. तर विषय वेगळाच आहे. तो मोठा विषय आहे. म्हणजे जिल्हा परिषद चालू झालं, निधी आला, पुन्हा रद्द झाला. नगरपालिका चालू होती, नगरपालिकेला निधी आला, पुन्हा रद्द झाला. रद्द झाला. आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस निधी आला, रद्द पुन्हा झाला. परत गेला. हे काय चाललंय नेमकं? जनतेला फसवण्याचा कार्यक्रम आहे का नाही? 100% आहे. बर. हे बघा, अमरण उपोषण करणारे कार्यकर्ते दिनकर मुंडे सर आहेत, सोबत हाजगुडे सर आहेत, त्यांचे सहकारी कार्यकर्ते आहेत. त्यांचं म्हणणं आहे माफक अपेक्षा आहे. आम्हाला दिलेले शब्द तुम्ही पूर्ण का करत नाहीत? जाणीवपूर्वक जनतेला फसवण्याचं काम राजकीय पुढारी करतात आणि जनतेच्या मतावर हे मोठे नेते होतात. पण नेते झाल्यावर याच जनतेला लाथाळलं जातं. जाणीवपूर्वक या जनतेला फसवलं जातं. फक्त मतदान आलं की यांचा निधी मंजूर होतो, मतदान झालं, सत्ता आली की निधी रद्द होतो. हे प्रक्रिया जनतेला फसवणारे आहेत. माझं म्हणणं असे की जिजाऊ चौकापासून ते बोंबले हनुमान ते उमरे कोठ्यापर्यंतचा पूर्ण रोड चांगल्या पद्धतीनं डांबरीकरण करून व्हावा आणि जनतेच्या समस्या सॉल्व्ह व्हाव्या. आणि रोड करत असताना आज केलं की 4 दिवसानं वाहून जाणारा रोड बनवू नये, कारण तो रोड चांगल्या पद्धतीनं बनवावा अशीच अपेक्षा आहे. आणि जोपर्यंत हा रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणाहून उठणार नाही. हे माझं अमरण उपोषण चालू आहे असेच म्हणतात दिनकर मुंडे सर. आणि हे सामाजिक कार्य करायलेत त्यांना कोण ओमराजे
त्यांना खासदार असो किंवा कैलास पाटील आमदार असो किंवा राणा जगदीशसिंह पाटील भाजपाचे नेते असो, आम्हाला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही जनतेच्या मतावर निवडून आलात आणि तुम्ही जनतेचा जे मागण्या आहेत ती मागण्या पूर्ण कराव्या आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेज आहेत, लेकराला ये जा करण्यासाठी गाड्या सुरक्षित जाव्या, अशीच या दिनकर मुंडे सरांची मागणी आहे. तर बघूया या ठिकाणचे राजकीय पुढारी या भागातला रोड डांबरीकरण करून चांगल्या पद्धतीचा रोड डिजिटल बनवतील का आणि या भागाचा विकास करतील का, हेच आता पाहायचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या रोडवर कोणता खासदार, आमदार किंवा भाजपाचे नेते राणा जगदीशसिंह पाटील लक्ष देतील का, ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार या भागातल्याच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे. खडतर प्रवास यूट्यूब चॅनल खऱ्या जनतेच्या बाजूच्या बातम्या देणार. हे चॅनल भाजपच्या विरोधात नाही, शिवसेनेच्या विरोधात नाही किंवा इतर पक्षाच्या विरोधात नाही. हे चॅनल शासनाला मागण्या करताय. हे चॅनल जनतेच्या बाजूला आहे. जनतेला न्याय देईपर्यंत हे चॅनल लढत राहणार. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.